नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 21 ऑगस्ट, वार आहे गुरुवार आणि म्हणजे आमच्या राहुरीचा बाजार. विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिका इयत्ता 8वी अंतर्गत आपण प्रथम भाषा मराठी या विषयाचे तास घेत आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली तासिका चालू आहे कार्यात्मक व्याकरण. आणि कार्यात्मक व्याकरणातला मी पहिल्यांदा घटक घेतला होता काळ व क्रियापदाचे अर्थ. त्यानंतर आपण समास हे प्रकरण बघितलं. त्यानंतर काल आपण नवीन एक प्रकरण सुरू केलं होतं, भाषेचे अलंकार. तर भाषेचे अलंकार यामध्ये आपण पाहिलं की भाषेला ज्याच्यामुळे सौंदर्य प्राप्त होतं त्याला भाषेचे अलंकार असे म्हणतात. आणि अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात, एक शब्दालंकार आणि दोन अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये आपण काल काय पाहिलं तर दोन पाहिले, आपल्याला परीक्षेला एकच आहे. शब्दालंकारामध्ये दोन प्रकार पाहिले, एक अनुप्रास आणि दोन यमक. अनुप्रास म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती, गद्यामध्ये किंवा पद्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो तेव्हा त्याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो. एक उदाहरण पण पाहिलं होतं आपण, पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला, प प प प प या अक्षराची किंवा प हे जे वर्ण आहे याची पुनरावृत्ती झाली. नंतर दुसरा प्रकार आपण पाहिला होता यमक. यमक म्हणजे काय, कवितेच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकाच अक्षराची वेगळ्या अर्थाने पुनरावृत्ती होते तेव्हा यमक अलंकार होतो. म्हणजे पद्याच्या शेवटी, अंती, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा काय होते, तेव्हा यमक अलंकार होतो. मग यमक अलंकाराची अनेक कविता आहेत की ज्या यमक अलंकारामध्ये ते आपण पाहिले. त्यानंतर अर्थालंकाराकडे आपण वळलो होतो. अर्थालंकारात आपण काल पाहिलं होतं की चार गोष्टी फार महत्वाच्या आहेत. साम्यावर आधारित, उपमेय, उपमान, त्यानंतर साधारण धर्म किंवा आपण त्याला समान धर्म म्हणतो. आणि चौथं पाहिलं होतं साम्यवाचक शब्द. उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा लेखक कवी ज्याचं वर्णन करतोय ती गोष्ट म्हणजे तो घटक म्हणजे उपमेय. आपण काल उदाहरण पाहिलं होतं, सुरेशचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहे. या ठिकाणी सुरेशचे अक्षर म्हणजे अक्षराचं वर्णन करायचे, पण ज्याचं वर्णन करायचंय, ज्याची तुलना करावयाची आहे तो घटक म्हणजे उपमेय. आणि ज्याच्याशी करायचे आहे तो घटक म्हणजे उपमा. मग सुरेशचे अक्षर सुंदर आहे, सुरेशचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहे, म्हणजे अक्षराची तुलना कोणाशी केलेली आहे, मोत्यांसारखी. मग दोघांमधला समान धर्म कोणता आहे, सुंदर. आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे, सारखे, सारखा. म्हणजे हे चार घटक. मग अर्थालंकारामध्ये आपल्याला दोन प्रकार आहेत. त्यातला काल आपण पाहिला होता उपमा. म्हणजे उपमा अलंकार केव्हा होतो, उपमेय हे उपमानासारखे आहे, म्हणजे उपमेय हे उपमानाच्या जवळ जात आहे, दोघांमध्ये साम्य आहे असं जेव्हा वर्णन केलेलं असतं तेव्हा उपमा अलंकार होतो. त्यामध्ये आपण पाहिलं की जेवी, जसा, सदृश्य, परी, गत हे साम्यवाचक शब्द येतात. सारखा, सम, म्हणजे हे जे साम्यवाचक शब्द आले तर समजायचं उपमा अलंकार. म्हणजे आता जे उदाहरण पाहिलं की सुरेशचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहे, सारखे, प्रमाणे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, गत म्हणजे तेव्हा उपमा अलंकार होतो. आणि आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे जो काल आपला राहिला होता तो प्रकार आपण इथे बघणार आहोत, तो म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. अर्थालंकाराचा दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार.
बघा उत्प्रेक्षा म्हणजे काय? उत्प्रेक्षा म्हणजे काय? 2 मिनिटं. उत्प्रेक्षा म्हणजे काय? ठीक आहे. उत्प्रेक्षा म्हणजे काय? तर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. बघा उत्प्रेक्षा याचा अर्थ काय? उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक वस्तू उपमेय ही जणू दुसरी वस्तू म्हणजे उपमानच आहे अशी जिथं कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. बघा उत्प्रेक्षा अलंकार केव्हा होतो? म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि उपमा अलंकार केव्हा होतो? उपमेय हे उपमानासारखे आहे. म्हणजे उपमेयमध्ये काय होतं? उपमेय म्हणजे उपमा अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये साम्य आहे, सारखेपणा. इथं उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे उपमेय नाही, ते जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं, अशी जेव्हा कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार. बघा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू. म्हणजे ती गुलाबी उषा तिचं बघा उपमेय आहे. गुलाबी उषा, उषा म्हणजे पहाट, तर ती पहाट नाही तर ती परमेश्वराचं प्रेमच आहे. बघा पुढे आणखीन बघा उदाहरण, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आता इथं बघा आईचं प्रेम हे उपमेय आहे आणि आईच्या प्रेमाची कोणाशी तुलना केलेली आहे? सागराशी. फार महत्वाचं आहे आपल्याला उपमेय आणि उपमान ओळखता आलं पाहिजे. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. उपमेयमध्ये काय असतं? उपमा अलंकारामध्ये उपमेय हे उपमानासारखं आहे असं वर्णन केलं. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे जणू उपमानच आहे. आईचे प्रेम हे आईचं प्रेम नाही तर ते जणू तो सागरच आहे. म्हणजे इथं लक्षात येईल, म्हणजे आईचं प्रेम सागरासारखं अथांग आहे. दोघांमधलं आईचं प्रेम आणि सागर या दोघांमधलं सारखेपणा काय, ज्याला अंत नाही, अनंत म्हणजे भरपूर. तर इथं बघा, वाटते सानुली मंद झुळुकुमी व्हावे. उपमेय काय आहे? मी. कवीला कोणाचं वर्णन करायचंय, कोणाची तुलना करायची? माझी. वाटते सानुली मंद झुळुकुमी व्हावे. उपमान काय आहे? झुळूक. म्हणजे मला असं वाटतं, काय वाटतं की झुळूक, म्हणजे वाटते सानुली मंद झुळुकुमी व्हावे. तिथं लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल. बघा पुढं आणखीन एक सुंदर उदाहरण बघा. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची किती बाकदार, शिरोभागी तांबडा तुराहाने, जणू जास्वंदी फुल उमलले. कवीला कशाची बघा कोंबड्याचं वर्णन केलंय. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची किती बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा. जो तुरा आहे कोंबड्याचा शिरोभागी, डोक्यावर जो तुरा आहे तो तुरा नाहीये, तर ते काय आहे? जास्वंदीचं फुलच उमललेलं आहे. बघा शिरोभागी तांबडा तुरा. उपमेय कवीला कोणाचं वर्णन करायचंय? कोंबड्याच्या तुऱ्याचं. कोणाशी करायचंय? जास्वंदीच्या फुलाशी. मग उपमेय हे जणू उपमानच आहे, म्हणजे तो तुरा नाही तर ते जास्वंदीचं उमललेलं फुलच आहे. बघा किती सोपं आहे. मग उत्प्रेक्षा अलंकार केव्हा होतो? उपमेय हे जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणखीन एक बघा, त्याच 30 कडवं आहे.
पुढं अर्धपायी पांढरीशी विजार गमे विहंगातील बडा फौजदार. उपमेय काय? पांढरीशी विजार. पांढरी विजार, विजार म्हणजे पायजमा. पूर्वी बघा जे पोलीस लोक होते, फौजदार होते, त्यांचा वेश कसा होता? हाफ पॅन्ट असायची गुडघ्यापर्यंत. आणि इथं साम्यवाचक शब्द कोणता आहे बघा? सारखेपणा म्हणजे गमे म्हणजे वाट. विहंगातील म्हणजे उपमेय आहे पांढरीशी विजार आणि उपमान आहे फौजदार. म्हणजे तो जो कोंबडा आहे हा म्हणजे पांढरीशी विजार म्हणजे त्याचे जे पंख आहेत पाया अर्ध पायापर्यंत आहे म्हणून त्याला म्हटलंय पांढरीशी विजार. आणि काय वाटतंय कवीला? वाटतंय की जो म्हणजे या पक्षांमधला एक मोठा फौजदार आहे, विहंगातील बडा फौजदार. तर अशा प्रकारे म्हणजे उत्प्रेक्ष अलंकारात हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. उत्प्रेक्ष अलंकारात कोणते साम्यवाचक शब्द येतात? जणू, जणू काही, गमे, भासे, वाटे, की. जणू, जणू काय, गमे, भासे, वाटे, की. हे जर साम्यवाचक शब्द आले, हे जर साम्यवाचक शब्द आले तर समजून घ्यायचं तो उत्प्रेक्ष अलंकार आहे. एखादी कवितेची ओळ आहे किंवा एखादं गद्यातलं वाक्य आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला जणू शब्द सापडला, जणू काय, गमे, भासे, वाटे, की, यांपैकी कोणताही साम्यवाचक शब्द जर आला तर समजून घ्यायचं तो उत्प्रेक्ष अलंकार आहे. बघा, उत्प्रेक्ष, तो उत्प्रेक्ष अलंकार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अलंकार प्रकारामध्ये तीनच अलंकार आपल्याला लक्षात ठेवायचे. उपमा अलंकार, यमक अलंकार, शब्द अलंकाराचा एक प्रकार आहे यमक, आणि अर्थालंकारामध्ये दोन प्रकार बघायचे, उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार. फार सोपा भाग आहे, फार सोपा भाग आहे. आता आपण या प्रकरणावर काही ऍक्टिव्हिटीज आहे. ऍक्टिव्हिटीज आहे बघा, काय ऍक्टिव्हिटीज आहे, काय प्रश्न विचारले जातात? कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास टिंबटिंब अलंकार होतो. तर कोणता अलंकार होतो? सगळ्यांना माहिती, यमक. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने आल्यास टिंबटिंब अलंकार होतो, यमक. किती सोपा प्रश्न विचारला बघा. पण आपल्याला माहिती पाहिजे कवितेच्या चरणाच्या, काल उदाहरण घेतलं मी, बरेच उदाहरण घेतले. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, तत. किंवा आपले आळाशी कविता आहे, अशा बरेच. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. सारे आणि तारे, रे रे. म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये, ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने आल्यास टिंबटिंब अलंकार होतो, यमक. पुढे बघा, आवडते मजही मनापासून शाळा, लाविते लळाही जसा मावली बाळा. इथं कोणता अलंकार होतो बघा? आवडते ही मनापासून शाळा, लाविते लळा मावली बाळा. इथं सुद्धा कोणता अलंकार होतोय? यमक. बघा पुढं, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. कोणता अलंकार आहे? लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे. इथं साम्यवाचक शब्द कोणता आलाय? गत. गत बघा, गत आपल्या सगळ्या माहिती आहे. गत, परी, सारखा, प्रमाणे, जसा, जेवी, सदृश्य, हे साम्यवाचक शब्द आले तर डोळे झाकून आपल्याला लिहायचंय तो कोणता अलंकार आहे? उपमा. बघा, उपमा अलंकार. उपमा अलंकार म्हणजे उपमेय
आभाळागत म्हणजे आभाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणजे उपमेय हे उपमानासारखे आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उपमा अलंकार. इथं बघा चेतन गुणिक्ती नाहीये, यमक तर नाहीच आहे, उत्प्रेक्षा पण नाहीये. पुढचं उदाहरण बघा. हे बघा, उपमेय हे जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णलेले असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. पुढे बघा, पुढील पैकी शब्दालंकार कोणता? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण शब्दालंकारामध्ये एकच प्रकार शिकलोय, दोन शिकलोय. शब्दालंकारामध्ये आपण अनुप्रास शिकलोय, शब्दालंकारामध्ये आपण यमक शिकलोय, श्लेष पण आहे. पण तुम्हाला बघा आपण यमक शिकलेलो आहे. शब्दालंकारामध्ये कोणता प्रकार आहे? यमक. उपमा उत्प्रेक्षा हा अर्थालंकार आहे, दृष्टांत पण अर्थालंकार आहे, तो नाही. पुढं, आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण. इथं जणू शब्द आलाय, बाकी काही नाही लक्षात ठेवायचं, साम्यवाचक शब्द लक्षात ठेवायचे. जणू म्हटलं की लगेच हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. हे उत्तर बरोबर आहे. आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण. जणू म्हटलं की लक्षात ठेवा. बघा, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या रडांसारखी सम सारखा, प्रमाणे, जेवी, जसा, गत, परी, सदृश्य हे साम्यवाचक शब्द आले तर लक्षात ठेवायचं हा उपमा अलंकार होतो. मुंबईची घरे मात्र लहान, या ठिकाणी लेखकाला कोणाचं वर्णन करायचं आहे? मुंबईच्या घरांचं. हे ह्या वाक्यातलं आहे उपमेय. हे काय आहे? उपमेय. हे काय आहे? उपमेय. लक्षात घ्या, हे उपमेय आहे आणि याची तुलना कोणाशी करायची आहे? याची तुलना कोणाची करायची आहे? बघा, कबुतरांच्या खुराड्यांशी. म्हणजे हे उपमेय आहे आणि हे उपमान आहे. मग उपमेय हे उपमानासारखे आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उपमा अलंकार होतो. मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यांसारखी. पुढचं बघा, पुढचा जो प्रश्न आहे बघा, ठीक. पुढचा प्रश्न बघा, अलंकाराचे मुख्य किती? बघा, अलंकाराचे मुख्य प्रकार किती? अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहे? दोनच आहेत. आपण बरेच जण वाटतं आपण 4 प्रकार शिकलो, आपण 3 प्रकार शिकलो. अलंकाराचे मुख्य दोनच प्रकार आहेत. अलंकाराचे मुख्य दोनच प्रकार आहेत. एक शब्दालंकार आणि 2 अर्थालंकार. बघा, अलंकाराचे मुख्य दोनच प्रकार आहेत. शब्दालंकार, शब्द चमत्कृती, अर्थ चमत्कृती, दोनच प्रकार आहेत. चला पुढे. पुढील पैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण कोणते? बघा, पुढील पैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे खाली कसं लिहिलं? दोनच. पुढील पैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण कोणते? एक तर तांत्रिक वर सांगितलं तिथून ठीक आहे सर.
सगळ्यांना बघा. पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण कोणते? ती गुलाबी उषा म्हणजे प्रेम, परमेश्वराचे प्रेम जणू. जणू आला, जणू म्हटले की उत्प्रेक्षा अलंकार. बाकी काही. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी परी. मेघा तू सर्वांना जीवन देतो. सिंपल वाक्य आहे, साधं वाक्य आहे ताजमहाल एक जगती तो त्याच परी. परी 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 आले म्हणजे तो आहे उपमा अलंकार. आणि जणू आलं की समजायचं उत्प्रेक्षा अलंकार. म्हणून साम्यवाचक शब्द पाठ करून ठेवा. आणि पाठही झाले असतील तुमच्या आता. जणू जणू काही गमे भासे वाटे की, हे लक्षात ठेवायचं. हे आलं म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. म्हणजे उपमेय जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन केलंय उत्प्रेक्षा. पुढीलपैकी कोणत्या अलंकार प्रकारात बघितलं बघा. सारखा, जसा, जेवी, सम, गत, परी, समान यांसारखे साम्य. आताच मग अशी पाहिलं तेच आहे पहा. कोणत्या याच्यात येतं? उपमा अलंकार. सारखा, सम, जसा, जेवी कशामध्ये येतं? साम्यवाचक. उत्प्रेक्षेमध्ये जणू जणू काही गमे भासे. यमक मध्ये आपल्याला माहितीये शब्द अलंकार आहे, साम्यवाचक शब्द येत नाही. यमक म्हटलं की दृष्टांत नाही. पुढं या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज संपलेली आहे आपली. तर या ठिकाणी अलंकार हा जो प्रकार होता, अलंकार फार छोटा चॅप्टर होता आपला. कालच तसा संपला असता, परंतु आपण एक भाग ठेवला आणि आपण आता नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत. वृत्त. आता वृत्त जे प्रकरण आहे थोडंसं लांब आहे, त्यामुळे आपलं हे 3 दिवस चालेल. आज, उद्या, परवा. वृत्त हे प्रकरण जे आहे हे आतापर्यंतच तुम्हाला सगळ्यात नवीन असलेलं प्रकरण आहे. वृत्त हे जे प्रकरण आहे म्हणजे समास, अलंकार आणि वृत्त हे जे तीनही प्रकरण आहेत की जे आतापर्यंत तुम्हाला कधीही म्हणजे आतापर्यंत म्हणजे 5वी, 6वी, 7वी या तीनही इयत्तेला कधीच गेलेलं नाही. इयत्ता 8वी पासून ते प्रकरण सुरू झाले आणि सिलेबस मध्ये तुम्हाला आहेत. समास आहे, अलंकार आहे, वृत्त आहे, हे तुम्हाला आहेतच. तर आपण या ठिकाणी ते सुरू करणार आहोत. वृत्त. आता वृत्त कशाला म्हणतात? वृत्त हे प्रकरण पाहण्या अगोदर बघा आपल्याला काही महत्वाच्या संकल्पना आता माहिती करून घ्यायच्या आहेत वृत्त पाहण्या अगोदर. आता सगळ्यात महत्वाचं आपण विचारांची आदान प्रदान करतो. मनुष्य आहे, विचारांची आदान प्रदान करतो आणि विचारांची आदान प्रदान करण्याचे 2च माध्यम आहेत, एक गद्य आणि 2 पद्य. मनुष्य विचार आदान प्रदान. आता गद्य कशाला म्हणतात? माणसाचं जे स्वाभाविक बोलणं आहे, मी आता जे बोलतोय ते गद्य आहे. म्हणजे बघा काय आहे, मनातील विचार जसे येतात तसे बोलून दाखवणे किंवा माणसाच्या दैनंदिन स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात. उदाहरणार्थ सुनंदा स्वयंपाक करते, गद्य आहे. म्हणजे मनातले विचार जसे येतात तसे बोलून दाखवणे किंवा माणसाच्या दैनंदिन बोलण्याला आपण काय म्हणतो? गद्य. समजून घ्या फक्त. वृत्त हे प्रकरण समजण्या अगोदर आपल्याला ह्या काही संकल्पना आहेत. पुढं पद्य कशाला म्हणतात? आता सगळ्यांना माहिती आहे पद्य म्हणजे काय? लयबद्ध शब्द रचनेला पद्य असे म्हणतात. पद्य हे सुरावर किंवा चालीवर म्हणता येतं किंवा गाता येतं. म्हणजे पद्य म्हणजे काय तर लयबद्ध अशा शब्द रचनेला, लयबद्ध अशा शब्द रचनेला पद्य असे म्हणतात. पद्य हे सुरावर किंवा चालीवर म्हणता येतं किंवा गाता येतं. बघा, आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा ही जशी माऊली बाळा, पद्य आहे. पुन्हा याच्यात अलंकार पण आहे. कोणता आहे कळतंय का? लळा. बघा आपण वृत्त पाहतोय पण इथं बघा अलंकार लगेच लक्षात. हा कोणता अलंकार आहे?
कोणता अलंकार आहे? हा यमक अलंकार आहे. कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर आल्यास वेगळ्या अर्थाने तर तेव्हा यमक अलंकार. आपल्याला अलंकार बघायचा नाही, जाता जाता मी सांगतो. पद्य कशाला म्हणतात? लयबद्ध अशा शब्द रचनेला पद्य असे म्हणतात. पद्य हे सुरावर किंवा चालीवर म्हणता येतं किंवा गाता येतं. गद्य पद्य म्हणजे काय कळलं? आता पुढे बघा. आता वृत्त किंवा छंद, वृत्ताला दुसरं नाव छंद पण आहे. वृत्त किंवा छंद असं कशाला म्हणतात? आता बघा, मगाची जी कवितेची ओळ मी तुम्हाला परत मागाशी दाखवतो. बघा इथं बघा, आवडते मज मनापासून शाळा. इथं आपण बघा सहज मोजू अक्षर किती बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बघा इथं 14 अक्षर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथं किती आले? 13. आता एक लक्ष द्या. आता इथं कवितेच्या ओळीत काय होतंय बघा, पद्याच्या ओळीत इथं तुमच्या सहज लक्षात येईल की अक्षराची विशिष्ट मांडणी आहे. कवितेची जी विशिष्ट मांडणी आहे. मग वृत्त कशाला म्हणतात बघा? पद्याच्या विशेष अशा शब्द रचनेला. मग आता कोणती शब्द रचना आहे आपण पुढे बघणार आहोत. मग कधी कधी आता मी मोजलं, कवितेच्या पहिल्या चरणामध्ये अक्षरांची संख्या जेवढी असते तेवढीच आता इथं नव्हती. काही कवितेमध्ये सारखेच अक्षर असतात, लघुगुरूचा क्रम सारखा असतो. कधी कधी मात्रांची म्हणजे अक्षर कमी, आता इथं 14 आणि 13 होते, पण त्यातल्या ज्या मात्रा आहेत, मात्रांची जर बेरीज केली तर ती सारखी असते. आता मात्रा म्हणजे काय, लघुगुरू म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नाही, पण ते कळेल पुढे आपण सांगणार आहोत. फक्त लक्षात घ्या, वृत्त म्हणजे काय किंवा छंद म्हणजे काय? पद्याच्या विशिष्ट अशा शब्द रचनेला वृत्त किंवा छंद असे म्हणतात. फक्त लक्षात ठेवा, वृत्त किंवा छंद कशाला म्हणतात? पद्याची म्हणजे कवितेची विशिष्ट अशी रचना असते. मग कोणती रचना? कवितेच्या पहिल्या ओळीत सारखे अक्षर आहेत, त्यांच्यातला लघुगुरूचा क्रम सारखा आहे, दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा सेम, तिसऱ्या ओळीमध्ये सुद्धा सेम. म्हणजे कविता ही एकाच छंदामध्ये एकाच वृत्तामध्ये लिहिलेली असते. पण त्याचे प्रकार आहेत ते पुढे बघणार आहोत. म्हणजे छंद किंवा वृत्त कशाला म्हणतात? तर पद्याच्या विशिष्ट अशा शब्द रचनेला वृत्त किंवा छंद असे म्हणतात. आता पद्य रचना आपण म्हटलं, पद्याच्या विशिष्ट शब्द रचनेला आता किती रचना आहे, किती प्रकार पडतात वृत्ताचे? मग तुम्ही म्हणाल पद्य किती प्रकारात लिहिता येतं? तर 3 प्रकार आहेत. पद्याचे 3 प्रकार पडतात. म्हणजे पद्य रचना मुख्य 3 प्रकारामध्ये केली जाते. त्यातलं पहिलं आहे अक्षरगण वृत्त. जसं अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार, तसे वृत्ताचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक अक्षरगण वृत्त, आता सांगून टाकतो 3 प्रकार. 2 मात्रा वृत्त किंवा त्याला जाती वृत्त असंही म्हणतात. आणि 3 अक्षर छंद. आता एक एक प्रकार आधी बघू म्हणजे समजून घेऊ. अक्षरगण वृत्त कशाला म्हणतात? अक्षरांची संख्या ठराविक असून कवितेच्या चरणात मगाशीच मी सांगितलं, अक्षर संख्या ठराविक असून त्यातील अक्षरातील लघुगुरुक्रम ही ठराविक असण्याचं बंधन ज्या पद्यावर असतं ते अक्षरगण वृत्त. मग अक्षरगण वृत्त म्हणजे काय? पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखीच असते, लघुगुरूचा क्रम ठराविक असतो. पहिला अक्षर जर लघु असेल पहिल्या चरणात, कवितेच्या पहिल्या चरणात, तर दुसऱ्या चरणात सुद्धा पहिलं अक्षर तेच असेल, तिसऱ्या पण तेच असेल, चौथ्या पण तेच असेल. म्हणजे काय? प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखी. कवितेची जर 4 चरण असतील, चरण म्हणजे ओळ, पहिल्या ओळीत जर 12 अक्षर असतील तर दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 12, चौथ्यामध्ये 12, शेवटपर्यंत प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सेम, लघुगुरूचा क्रम सेम. बघा, प्रत्येक चरणात
तीन तीन गट करून गण दाखवले जातात. आता गण म्हणजे काय पुढे येणार आहे, त्यामुळे मी इथं स्पष्टीकरण करत नाही. चला पुढे. अक्षर गणवृत्त म्हणजे काय एवढं लक्षात ठेवा की पद्यामध्ये अक्षरांच्या संख्येचं बंधन असतं. लघुगुरूचा क्रम सारखाच असतो. जाती किंवा मात्रावृत्त कशाला म्हणतात? केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असलेलं पद्य म्हणजेच जाती किंवा मात्रावृत्त. थोडं टेक्निकल प्रॉब्लेम होता, तुम्हाला दिसत नव्हतं, बघा आता दिसायला लागलं. जाती किंवा मात्रावृत्त कशाला म्हणतात? केवळ मात्रांच्या संख्येचं बंधन असलेलं पद्य. म्हणजे काय? मगाशी जी कविता पाहिली ना आपण, ओळ पाहिली, आवडते मज मनापासून शाळा, लावी ते लळा माऊली जशी बाळा. पहिल्याच्या 14 होते, दुसऱ्याच्या 13 होते. म्हणजे ते अक्षर गणवृत्ताचं उदाहरण नाहीच आहे, ते कशाचं उदाहरण आहे? जाती किंवा. का तर त्यातल्या ज्या मात्रा मोजल्या असते ना तुम्ही, तर त्या मात्रांची बेरीज, पहिल्या ओळीतील मात्रांची संख्येची बेरीज दुसऱ्या ओळीतील मात्रांची संख्येची बेरीज सारखीच झाली असते का, तेव्हा त्याला मात्रावृत्त म्हणतात. जर सारखी बेरीज आली तर त्याला समजाती मात्रावृत्त म्हणतात, आणि वेगवेगळी आली तर त्याला विषम जाती मात्रावृत्त असं म्हणतात. फक्त माहितीसाठी लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याला म्हणजे हा भाग आपल्याला नाही, आपल्याला भाग फक्त एकच प्रकार आहे, आपल्याला फक्त एकच प्रकार आहे, तो म्हणजे अक्षर गणवृत्त. पण आपल्याला कळलं पाहिजे वृत्ताचे प्रकार किती पडतात. तर अक्षर गणवृत्त, जाती किंवा मात्रावृत्त, आणि तिसरा प्रकार आहे अक्षरछंद. केवळ अक्षर संख्येचं बंधन असलेलं पद्य म्हणजे छंद, अक्षरांचं बंधन, त्याला अक्षरछंद असे म्हणतात. तर अशा प्रकारे वृत्ताचे 3 प्रकार पडतात. पुन्हा एकदा, वृत्ताचे 3 प्रकार पडतात. अक्षर गणवृत्त, 2 जाती किंवा मात्रावृत्त, आणि 3 अक्षरछंद. आता अक्षर गणवृत्त पुन्हा एकदा तुम्हाला स्पष्ट करू, कारण आपल्याला हाच प्रकार आहे, अक्षर गणवृत्त आणि त्यातले प्रकार. एक उदाहरण तुम्हाला दिले बघा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. मनाचे श्लोक रामदास स्वामींचे. आता इथं काय आहे बघा, इथं मी दिलंय बघा. या पद्य रचनेकडे जर आपण बघितलं, कवितेचे 4 चरण आहेत. चरण म्हणजे ओळ, 1 2 3 आणि 4. प्रत्येक चरणात सारखीच अक्षरे, म्हणजे प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर आहेत. बघा मोजून घ्या तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तुम्ही म्हणाल पहिल्याच्या 12, दुसऱ्याच्या जागी बघा. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बघा पहिल्या ओळीत पण 12, दुसऱ्या ओळीत पण 12. तुम्ही म्हणाल तिसऱ्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तुम्हाला शेवटी जास्त दिसतंय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहे? 12. बघा अक्षर गणवृत्ताचं लक्षण काय आहे? प्रत्येक चरणामध्ये सारखीच अक्षर आहे, शिवाय प्रत्येक चरणातील अक्षरांचा ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर यांचा सारखाच. आता ह्रस्व आणि दीर्घ म्हणजेच त्याला पद्याच्या भाषेत लघुगुरु म्हणतो. आता लघुगुरु म्हणजे काय पुढे आपण स्पष्टीकरण करणार, फक्त माहितीसाठी लक्षात ठेवा. म्हणजे इथं स, इथं बघा तू, उ, र, स लघु आहे, ह्रस्व स्वर आहे. त्याला पहिला उकार आहे तू, ह्रस्व आहे. उ ह्रस्व आहे, र ह्रस्व आहे. म्हणजे लघुगुरूचा क्रम सारखा आहे. म्हणजे पहिलं अक्षर ह्रस्व, पुढील 2 अक्षर दीर्घ, अशी क्रमानित रचना आहे. या वृत्तातील प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखा, लघुगुरु म्हणजेच गण सारखा आहे.
त्या रचनेला अक्षर गणवृत्त असे म्हणतात. अक्षर गणवृत्त कशाला म्हणतात? तर कवितेतील प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या सारखी, प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर आहेत. शिवाय लघु आणि गुरुचा क्रम सुद्धा सारखा. पहिल्या चरणात जो लघु गुरुचा क्रम आहे तोच दुसऱ्या चरणात, तोच तिसऱ्या चरणात, तोच चौथ्या चरणात. म्हणजे लघु गुरु क्रम हा सारखा आहे. त्या रचनेला, अशी जर रचना असेल तर त्याला अक्षर गणवृत्त असे म्हणतात. म्हणजे अक्षर गणवृत्त कशाला म्हणतात? तर कवितेच्या प्रत्येक चरणात, कवितेतील प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखी आणि लघुगुरूचा क्रम सारखा. पुढं आता मात्रा, आपण एक एक संकल्पना स्पष्ट करतोय बघा. मात्रा, आता मात्रा म्हणजे काय? एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. बघा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. काय प्रश्न विचारला जातो? एखाद्याचा म्हणजे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. त्यास मात्रा म्हणतात, गण म्हणतात, यती म्हणतात किंवा यतिभंग म्हणतात. तर लक्षात ठेवा, एखाद्या अक्षराचा उच्चार करायला जो वेळ लागतो त्याला मात्रा असं. आता अक्षरांचे उच्चार दोनच आहेत गद्यामध्ये. आपण त्याला म्हणतो ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर किंवा ऱ्हस्व आणि दीर्घ. अक्षरामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ हे दोन प्रकारचे उच्चार आहेत. सामान्य भाषेमध्ये आपण त्याला ऱ्हस्व दीर्घ म्हणतो आणि पद्याच्या भाषेत त्याला लघुगुरु असं म्हणतो. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आता लघुगुरु वृत्तामध्ये हे फार महत्वाचं आहे. लघुगुरु सामान्य भाषेमध्ये आपण त्याला ऱ्हस्व दीर्घ म्हणतो, पद्याच्या भाषेत आपण त्याला लघुगुरु असं म्हणतो. आता लघु अक्षर कोणती आणि गुरु अक्षर कोणती? आपण वर्णमाला शिकलाय बघा. वर्णमालेमध्ये पहिला टॉपिक आपण शिकलाय काय? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण वर्ण किती आहेत माहिती आहे? सांगा बरं, वर्ण किती आहेत? महाराष्ट्र शासनाचा नोव्हेंबर 2022चा शासन निर्णय, त्यामध्ये एकूण वर्ण आता किती आहे? 52. सगळ्यांनी लक्षात ठेवा, मराठी भाषेत एकूण वर्ण किती आहेत? 52. कोणी 48 म्हणत असेल, कोणी 50 म्हणत असेल. आता वर्ण 52 आहेत. आणि उच्चाराच्या आधारे वर्णांचं वर्गीकरण बघा. वर्णांचं वर्गीकरण, पहिला स्वर, दुसरा स्वरादी, तिसरा व्यंजन आणि चौथा जो आहे विशेष संयुक्त व्यंजने. मग स्वर किती आहेत? स्वर 14 आहेत. स्वरादी किती आहेत? 2च आहेत. आपण कालच पाहिलं, एक अनुस्वार आणि 2 विसर्ग. व्यंजन किती आहेत? 34. आणि विशेष संयुक्त व्यंजन जी वर्णमालेच्या बाहेर होती आतापर्यंत, ती आता वर्णमालेमध्ये ऍड केलेली आहे बघा. क्ष आणि ज्ञ या दोघांना विशेष संयुक्त व्यंजन म्हणतात. बघा जाता जाता हा भाग मी सांगितलाय. आपल्याला इथे यायचंय, इकडे या परत मात्राकडे. आपण वर्णमालेत चाललो होतो. आपल्याला लघुगुरु, ऱ्हस्व स्वर. आता स्वरांचे प्रकार बघा. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर. स्वरांचे 5 प्रकार लक्षात ठेवा. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. अ बघा, अ, इ, उ, ऋ, ऋ. बघा, अ, इ, उ, ऋ हे ऱ्हस्व स्वर आहे. तुम्ही म्हणा ऍ पण ऱ्हस्व आहे. ऍ आणि अ हे 2 स्वर नव्यानं ऍड झाले इंग्रजी भाषेतले. आदत्त आपण ज्याला म्हणतो. पहिले स्वर आपले 12 होते, आता स्वर आपले 14 झाले. 14 एकूण स्वर मराठी भाषेत किती? 14. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व उच्चार आहे त्यांचा. अ, इ, उ, ऋ, ऋ, ऋ पण आहे, पण याचे शब्द फार कमी आहेत. क्लुप्ती. अ, इ,
उ रू या ऱ्हस्व उच्चारला जाणाऱ्या स्वरास किंवा कला पहिला ओलांटी की, कला पहिला उकार, क्रू यासारख्या संयुक्त अक्षरांना लघु अक्षरे म्हणतात. आणि उरलेले सगळे दीर्घ आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ आणि अ या दीर्घ उच्चारल्या जाणाऱ्या स्वरास किंवा का, की, कु, कला दुसरा उकार, कवर एक मात्रा, कवर दोन मात्रे, कलकाना एक मात्रा को, कलकाना दोन मात्रे कौ यांसारख्या संयुक्त अक्षराला काय म्हणतात? गुरु. मात्रा म्हणजे काय लक्षात ठेवा. मात्रा म्हणजे काय? एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो, जो कालावधी लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. मग ह्रस्व स्वरयुक्त अक्षर जे आहेत त्यांना लघु असे म्हणतात आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षर जे आहेत त्यांना काय म्हणतात? गुरु. ह्रस्व आणि दीर्घ हे लक्षात घ्या. ह्रस्व स्वरयुक्त अक्षरे आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरे, ह्रस्व स्वरयुक्त अक्षरे आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरे. बघा मग लघु अक्षर जे आहे, लघु अक्षर, तर लघु अक्षराची जी मात्रा आहे, लघु अक्षराची मात्रा ही एक मानली जाते. लक्षात घ्या, जे लघु अक्षर आहे, लघु अक्षराची मात्रा ही एक मानली जाते. लघु अक्षर बघा, हे जे लघु अक्षर आहे ज्याची मात्रा एक आणि ते असं वाटीसारखं अर्धचंद्र या चिन्हाने दाखवलं जातं. लघु अक्षर ह्या चिन्हाने दाखवलं असतं. आणि गुरु अक्षराची मात्रा, गुरु म्हणजे दीर्घ स्वर, ज्याची मात्रा ही दोन धरली जाते, दोन मानली जाते आणि ते आडवी रेष आपण ज्याला म्हणतो, छोटीशी संयोग चिन्ह आपण ज्याला म्हणतो, या आडव्या रेषेने ते दाखवलं जातं. तर या ठिकाणी ह्या संकल्पना आधी समजून घ्या, पुन्हा एकदा लक्षात घ्या. त्या संकल्पना ह्रस्व, दीर्घ, लघु, गुरु इथे तुम्हाला सहज दाखवलं बघा. लघु गुरु क्रम इथं बघा. यशोदा, परीक्षेला कधी कधी असं विचारलं जातं, यशोदा या शब्दाचा लघु गुरु क्रम किंवा त्यांची मात्रांची बेरीज किती, एक मुद्दाम एक चार्ट घेतलाय बघा. यशोदा. आता तुम्ही म्हणाल अजून एक महत्वाचा भाग येणार आहे, तो पुढे आहे. अजून अनुस्वार असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला लघु म्हणायचं का गुरु म्हणायचं. विसर्ग असेल तर त्याला लघु म्हणायचं का गुरु म्हणायचं, तर ते मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे मी आता फक्त एक सिंपल लक्षात घ्या. ह्रस्व स्वरयुक्त लघु अक्षर, दीर्घ स्वरयुक्त गुरु अक्षर. बघा यशोदा, य कसा तयार झाला, य बरोबर त्याच्यामध्ये य मध्ये अ मिसळला आहे. अ हा ह्रस्व स्वर आहे म्हणून तो कसा दाखवलाय आपण, य हा अर्धचंद्राने दाखवला. शो कसा तयार झालाय, शो कसा तयार झालाय, श अधिक ओ, शो. म्हणजे ओ हा दीर्घ आहे आणि म्हणून हे आडव्या रेष गुरु. मग य ची मात्रा किती आहे, एक. शो ची मात्रा किती आहे, दोन. पुन्हा दा कसा तयार झालाय, द अधिक आ, दा. आ पण दीर्घ आहे म्हणजे हा गुरु आहे, याची मात्रा सुद्धा दोन आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 1 अधिक 2 बरोबर 5. मात्रांची बेरीज 5. हे फार महत्वाचं आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला. वृत्तामध्ये लघु गुरु क्रम ओळखता आला पाहिजे. लघुची मात्रा 1, गुरुची मात्रा 2. मग लघु मात्रा म्हणजे काय आधी समजून घ्या. मात्रा म्हणजे काय, एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. सामान्य भाषेत आपण त्याला ह्रस्व दीर्घ, उच्चाराचे दोनच प्रकार आहेत, एक ह्रस्व आणि दीर्घ. पद्याच्या भाषेत त्याला लघु गुरु असे म्हणतो. आणि मग ह्रस्व स्वरयुक्त अक्षर ही लघु असतात आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षर ही गुरु असतात. लघु हे अर्धचंद्राने दाखवलं जातं आणि गुरु हे बघा, हे लघु आणि हे गुरु. आणि लघुची मात्रा 1
गुरुची मात्रा 2 यांची बेरीज 5. मग परीक्षेला कधी कधी काय विचारलं जातं, यशोदा शब्द दिला जातो आणि विचारलं जातं यशोदा या शब्दाच्या एकूण मात्रांची बेरीज किती. आपल्याला माहिती पाहिजे, अरे मात्रा म्हणजे काय, यला किती 2 म्हणायचं का, शला 2 म्हणायचं का, काय हे माहितीच नाही. म्हणून आधी ह्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत. ह्रस्व स्वरयुक्त अक्षर त्यांना लघु म्हणतात आणि लघुची मात्रा ही 1 मानली जाते. दीर्घ स्वरयुक्त अक्षर ज्यांना गुरु म्हणतात आणि गुरुची मात्रा ही 2 आहे. अजून बरंच राहिले सांगायचं, हे फक्त मी हळूहळू सांगतोय. अजून अनुस्वार असेल तर काय समजायचं, विसर्ग असेल तर किती मात्रा समजायची, ते लघु आहे का गुरु आहे ते अजून पुढे सांगणार आहे. एक एक टप्पा लक्षात घ्या, एक एक टप्पा लक्षात घ्या, समजून घ्या, पुढे चला. हा चार्ट तुमच्यासाठीच आहे बघा, फार महत्वाचा आहे बघा. लघु कोणाला म्हटलंय, हक्क व्यंजन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्यंजन कशाला म्हणतात, त्याचा पाय मोडलाय बघा, आपण असं पाय मोडलाय क. व्यंजनाची व्याख्या कोण सांगतोय सांगा, व्यंजन कशाला म्हणतात, ज्या स्वरांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचं साह्य घ्यावं लागतं त्याला व्यंजन असे म्हणतात. व्यंजन ही अपूर्ण उच्चारांची असतात म्हणून त्यांचा पाय असा मोडून लिहितो आपण. व्यंजनामध्ये स्वर मिसळला, समजा व्यंजनामध्ये अस्वर मिसळला की तो पूर्ण उच्चाराचा क तयार होतो. म्हणजे क व्यंजनाला दुसरं नाव काय माहिती का, स्वरांत. ज्याच्या अंती स्वर आहे बघा, क च्या अंती अस्वर आहे. विषयांतर होतं आपलं, पण लक्षात घ्या हे फार महत्वाचं. काही ना कन्सेप्ट क्लिअर झालेल्याच नसतात. क कसा तयार झाला, क अधिक अ हा क तयार झाला. इथं बघा क अधिक अ हा क तयार झाला. 2 मिनिटं, तांत्रिक अडचण आली काहीतरी, ठीक आहे काय अडचण नाही. बघा क लघु आहे, याच्यामध्ये अ मिसळला, की याच्यामध्ये ई मिसळला, पहिली वेळी ह्रस्व आहे, उ मिसळला पहिला उकार, आणि ऋषीचा मिसळला पहिले. हे सगळे ह्रस्व आहेत, ह्रस्व स्वर आहेत म्हणून ते काय आहे, लघु आहे. आता हे इथं आलंय पण तरी तुमच्या माहिती परत मी सांगेन. विसर्ग असेल तर ते अक्षर गुरु म्हणावं, अनुस्वार असेल गुरु म्हणावं. पुढील अक्षराचा आघात येत असेल बघा, पुढील अक्षराचा आघात म्हणजे पुस्तक, पुस्तक बघा इथं काय आहे, जोडाक्षर आहे, स मध्ये त मिसळला, पण आघात कोणावर आलाय, प वर आलाय, पुस्तक. म्हणजे हे अक्षर ह्रस्व जरी असलं तरी ते गुरु मानावं का, आघात येतोय. म्हणजे पुढील जोडाक्षराचा आघात, पुढील जोडाक्षराचा आघात जर अगोदरच्या अक्षरावर येत असेल, ते जरी लघु असलं तरी ते गुरु मानावं. हे पण समजण्याचा भाग आहे. पुस्तक म्हणजे हा लघु, सॉरी गुरु हा लघुच धरायचा आहे. 2 मिनिटं सगळं पुस्तक ठीक आहे. बघा पुस्तक गुरु लघु लघु का, तुम्ही म्हणाल प मध्ये उ मिसळला, लघु मिसळलाय, पण नियम काय सांगतो, आघात आला. अखेरचं अक्षर जे आहे कवितेच्या चरणातलं जे शेवटचं अक्षर असतं ते जरी लघु असलं तरी ते दीर्घ उच्चारलं जातं आणि म्हणून ते गुरु मानायचं. कवितेच्या चरणातलं शेवटचं अक्षर जर दीर्घ उच्चारलं जातं, म्हणजे लघु जरी असलं तरी दीर्घ उच्चारलं जातं, गुरु अखेरचं अक्षर ते गुरु. म्हणजे गुरु कोणाला म्हणायचं, लघु कोणाला म्हणायचं, एक चार्ट दिला इथं बघा. पुन्हा इथं म्हटलंय बघा, हे गुरु काय, दीर्घ स्वरयुक्त आ मिसळलाय, दीर्घ ई मिसळलाय, म्हणजे दीर्घ उ हा ए मिसळलाय, हा आई मिसळलाय, सॉरी परत लिहितो, आ ई उ ए आई ओ
दीर्घ स्वर आहेत. दीर्घ स्वरयुक्त अक्षर ही गुरु असतात. आणि इथं बघा ह्रस्व स्वरयुक्त अक्षर आणि त्यात पुन्हा समजा अंत हा शब्द आहे, अंत अवर अनुस्वार आहे. तुम्ही म्हणाल अ तर हा अ आहे, त्याच्यामध्ये काही ह्रस्व स्वर नाही, पण अनुस्वार आहे म्हणून तो गुरुच मानायचा. आणि हा लघुस म्हणजे अनुस्वार असेल तर गुरु मानायचा. विसर्ग, विसर्ग बघा, विसर्ग असेल, आता विसर्गाचं एखादं उदाहरण आपण घेतलं तर दोन टिंब असलेले स्वतः तच्या पुढे दोन टिंब आहे, तो गुरुच मानायचा. तर अशा पद्धतीने एक छोटासा चार्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला कळेल की ह्रस्व अक्षर कोणाला म्हणायचं किंवा लघु अक्षर कोणाला म्हणायचं, गुरु अक्षर कोणाला म्हणायचं. एक थोडक्यात समजून म्हणजे ह्रस्व स्वरयुक्त अक्षर ही लघु असतात, दीर्घ स्वरयुक्त अक्षर ही गुरु असतात. आणखी काही इथं गुरु अक्षर कोणती ही सांगितलेली आहे. अनुस्वार असेल, विसर्ग असेल, जोडाक्षराच्या अगोदरचं अक्षर, आघात जर येत असेल, आघात येत असेल तर, आघात नसेल तर काही गरज नाही, पण आघात येत असेल तर, आणि शेवटचं अक्षर, कवितेच्या चरणातलं शेवटचं अक्षर, तीन तीन अक्षरांचा एक एक गट पाडून एखादं अक्षर उरलं, गण म्हणजे काय तो पुढे येणार आहे म्हणून मी इथं जास्त सांगत नाही, पुढे आपण बघणार आहोत, पुन्हा रिपीट होणार आहे. चला पुढे जाऊ. ठीक आहे, आजच्या तासाला आपण वृत्त हे प्रकरण सुरू केलं होतं. अजून बराच भाग राहिलाय वृत्ताचा, ही फक्त सुरुवात आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला काही संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट करायच्या आहेत. वृत्तामधल्या संकल्पना आहेत. आपण काय काय आतापर्यंत पाहिलं. गद्य कशाला म्हणतात पाहिलं, पद्य कशाला म्हणतात हे पाहिलं. गद्य म्हणजे काय, व्यक्तीचं स्वाभाविक बोलणं. पद्य म्हणजे काय, लयबद्ध अशा शब्द रचनेला पद्य. पद्य हे सुरावर तालावर म्हणता येतं, गाता येतं. वृत्त म्हणजे काय पाहिलं, वृत्त कशाला म्हणतात आपण पाहिलं. वृत्त म्हणजे काय, पद्याच्या विशिष्ट अशा शब्द रचनेला वृत्त असे म्हणतात. त्यानंतर आपण पुढे पाहिलं मात्रा. मात्रा कशाला म्हणतात, फार महत्वाचा भाग पाहिला. मात्रा, याच्यावर कधी कधी प्रश्न विचारला जातो. मात्रा म्हणजे काय, एखादं अक्षर उच्चारण्यासाठी जो काही कालावधी लागतो, अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला मात्रा असे म्हणतात. आणि अक्षरांचे उच्चार दोनच आहेत, ह्रस्व म्हणजे ह्रस्व आणि दीर्घ. आणि पद्याच्याच भाषेत आपण त्याला म्हणतो लघु आणि गुरु. लघु गुरु, पद्याच्या भाषेत त्याला लघु. ह्रस्व अक्षर म्हणजे लघु, दीर्घ अक्षर म्हणजे गुरु. कवितेच्या भाषेत आपण गद्याच्या भाषेत ह्रस्व दीर्घ म्हणतो आणि पद्याच्या भाषेत त्याला लघु गुरु म्हणतो. मग ह्रस्व स्वरयुक्त आणि दीर्घ स्वरयुक्त एवढं लक्षात ठेवा. अजून आपल्याला बघायचंय, उद्याच्या तासाला आपण आणखीन बघणार आहोत लघु गुरुचा क्रम कसा ठरवायचा. लघु गुरु कशाला म्हणतात, गण कशाला म्हणतात, गणाचे प्रकार, यती कशाला म्हणतात, यतिभंग म्हणजे काय. आपल्याला वृत्त फक्त तीनच आहेत आणि तेही अक्षर गणवृत्तच आहेत. अक्षर गणवृत्तच आहेत आणि तीनच आहेत. फक्त कोणते तीन आहेत, तीन प्रकार कोणते आहेत, भुजंगप्राया, वसंत तिलका आणि मालिनी. हे तीन अक्षर गणवृत्त आपल्याला बघायचे. तीनच पाहिले, 5 मिनिटात सांगितलं तर प्रकरण संपतं, तसं नाही. आपल्याला तेवढ्याच वर विचारलं जात नाही, त्याच्या अगोदर एवढी जी संकल्पना आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. म्हणून वृत्त प्रकरण जे आहे हे नवीन प्रकरण आहे. म्हणजे गणितात जशा गोष्टी लक्षात ठेवा लागतात, गणितामध्ये काही संकल्पना लक्षात ठेवा लागतात, तसं वृत्तामध्ये या संकल्पना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता वृत्तासाठी तुम्हाला जे जे काही वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत 2017 पासून वृत्तावर आधारित जे जे काही प्रश्न आलेले आहेत ते एका बाजूला काढून ठेवा आणि जसं जसं प्रकरण आपलं पुढे जाईल तसे तसे ते प्रश्न सोडवत चला. आपण शेवटी तर घेणारच आहोत ऍक्टिव्हिटीज. वृत्त प्रकरण संपलं की आपण सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यावर घेणारच आहोत आणि त्यामुळं तुमच्या आणखी त्या संकल्पना ज्या असतील त्या आणखी क्लिअर होतील. तर आजच्या तासाला आपण जे पाहिलं, आपण अलंकार प्रकरण पूर्ण केलं. अलंकारामध्ये अलंकाराचे दोनच प्रकार पडतात. मुलं म्हणतील आपण 4 शिकलो, 4 नाही, ते उपप्रकार आहेत. शब्द अलंकारामध्ये 2 प्रकार आहेत, अनुप्रास आणि यमक. अर्थालंकारामध्ये 2 प्रकार पाहिले, उपमा आणि उत्प्रेक्षा.
अलंकाराचे दोनच प्रकार पडतात, शब्दालंकार, अर्थ अलंकार. कधी कधी प्रश्न विचार, सोपा प्रश्न असतो, अलंकाराचे प्रकार किती, आणि आपण गडबडून जातो. साम्यवाचक शब्द लक्षात ठेवा, उपमेय हे उपमानासारखे आहे तेव्हा उपमा अलंकार होतो. उपमेय हे उपमानासारखे आहे आणि उपमेय जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन असतं तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. तर एवढा भाग सांगून आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना उद्याच्या बैलपोळ्यानिमित्त आमच्या सर्व राहुरी पंचायत समितीतर्फे, शिक्षण विभागातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्याचा जो सण आहे आपला शेतकरी बांधवांचा, ग्रामीण भागातील फार मोठा उत्सव आहे आणि तो आपण आनंदात साजरा करा. स्वतःची प्रत्येकाने काळजी घ्या, फार महत्वाचं आहे. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा हा संदेश देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शुभरात्री.